मंजर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून द्या। मंजरमध्ये निधीचा पूर येईल असं विधान राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलेलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी समाचार घेतला। 35 वर्ष जनतेने संधी दिली तेव्हा काय केलं असा तिखट सवाल त्यांनी विचारलेला आहे। मंजर नगरपंचायतीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। भाजपचा एक गट वळसे पाटलांसोबत गेलाय तर नाराज गट स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जातोय। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांनी भाजपकडून प्राची थोरात यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। या गावामध्ये 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला। आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मंजर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। संधी किती वर्ष द्यायची साहेब? 2-3री पिढी आता राजकारणामध्ये आली, मग अजून संधी किती द्यायची? बाकीच्यांनी पण करता येतात ना कामं, बाकीच्यांना संधी द्यावी। आणि तुम्हाला तालुका दिलाय, तालुक्यात करा संधी, तुम्ही किती कामं करायची करा। तुम्हाला लोकसभेला पण संधी दिली, मंचरमध्ये नगराध्यक्ष पदामध्ये असं काय अडलंय की तिथं तुम्ही युतीचा जो घटक आहे भारतीय जनता पार्टी त्याच्याकरता तुम्ही देऊ शकत नाही? तुम्ही जे आता निवडणुका आल्या म्हणून तुम्ही मंचरमध्ये लक्ष घातलंय 6 महिने 7 महिने, त्याच्या अगोदर कुठला विकास केला, किती रस्ते केले, कुठला निधी टाकला ते तुम्ही चौकशी करावी। फारसा विकास झालाय असं म्हणताय ना। 35 वर्ष जेवढा जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये मला नाही वाटत मंचरमध्ये काही समस्या राहायला पाहिजे।